श्रीलंकेत चक्क एका माकडामुळे अख्खा देश अंधारात गेल्याचा अजब प्रकार समोर आलाय। बीबीसीनं या संदर्भातलं वृत्त दिलं असून या अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीचं वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। रविवारी देशभरातील वीज पुरवठा खंडित झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। सेंट्रल पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे श्रीलंकेत बहुतांश भागात अंधार झाला। स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 11 वाजता देशाच्या अनेक भागात वीज गायब झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या। पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येईपर्यंत जवळपास संपूर्ण देशातून या तक्रारी दाखल झाल्या। पुढचे जवळपास 3 तास हा खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी श्रीलंकेतील प्रशासन प्रयत्न करत होतं। दरम्यान या सर्व प्रकाराबाबत प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता श्रीलंकेचे ऊर्जा मंत्री कुमारा जयकोडी यांनी या बिघाडामागचं नेमकं कारण सांगितलं। एक माकड उड्या मारता मारता सेंट्रल पॉवर ग्रीडच्या ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आलं आणि वीज पुरवठ्यात असमतोल निर्माण झाला। कोलंबोच्या दक्षिण उपनगरात असलेल्या सेंट्रल पॉवर ग्रीड ट्रान्सफॉर्मर परिसरात हा प्रकार घडला। परिणामी वीज पुरवठ्याची केंद्रीय यंत्रणाच बाधित झाल्यामुळे देशाच्या जवळपास सर्वच भागात वीज पुरवठा खंडित झाला। गेल्या काही काळात श्रीलंकेत अनेकदा वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार समोर आलेत। 2022 साली आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत अनेक भागात जवळपास काही महिने वीज पुरवठा बंद होता। या काळात पेट्रोल पंपही बंद होते। डिझेलचा पुरवठा देखील बंद करण्यात आला होता। त्यामुळे देशातील सर्व भागात दिवसाचे 13 तास वीज कपात लागू करण्यात आली होती।